राहणार देव नामे. मला पीसीओडीचा प्रॉब्लेम होता. गेले 10 वर्ष झाले मला पीसीओडीचा प्रॉब्लेम आहे. गेल्या 9 वर्षापर्यंत मी डॉक्टरची ट्रीटमेंट करते. डॉक्टरची ट्रीटमेंट करत असताना 3 ते 4 हजार महिन्याला गोळ्यांचा खर्च होता. डॉक्टरांची फीस होती 1000 रुपये आणि 3-1 हजाराच्या गोळ्या लागायच्या. पण पिरियड्स आले तर यायचे. कधीतरी असं वाटायचं म्हणजे की काय करावं आता. गेल्या वर्षी डॉक्टरांनी सांगितलं की तुमचे पिरियड्स केले. माझं वय आता 33 वर्ष. गेल्या 20-22 वर्षापासून मला हा प्रॉब्लेम होता. सर म्हणाले गेल्या वर्षी डॉक्टर की तुमचे पिरियड्स गेलेले आहेत, आता तुम्हाला पिरियड्स येणार नाही, काय टेन्शन नाही म्हणाले, फॅमिली तुमची कम्प्लीट आहे, मग कशाला टेन्शन घेता. तर मी पण म्हणलं तर जाऊ देत, मग आता काय करणार. तर माझ्या लीडर वैशाली विचार मॅडम अशाच मला सहज फोन केला. मनापेक्षा कशी आहेस म्हणून मस्त आहे, यायचं तुझ्याकडे तर या ना म्हटलं. मॅडम आम्ही खूप वर्षापासून ओळखतो मॅडमना. तर एक दिवस आलं मॅडम म्हणाला की अपेक्षा बघ असं असं ज्यूस आहे, घेतेस का, तुला काही प्रॉब्लेम आहे का काय. म्हणलं आम्ही फ्रेंड असल्यामुळे दोघी जणी एकमेकांशी शेअर केलं की बाबा मला हा प्रॉब्लेम आहे. तर म्हणजे घेऊन तर बघ तू ज्यूस. तर मी हे अमृत ज्यूस गेले 3 महिने घेते. मला आता 16 तारखेला 3 महिने कंप्लीट होतील. ह्या 3 महिन्यामध्ये 3 वेळा पिरियड्स आलेत मला आणि ते पण नॉर्मल व्यवस्थित कोणतीही गोळी न घेता मला व्यवस्थित पिरियड्स आले. मला आजही 14 दिवस आहे. ह्या महिन्यात मला तिसरी वेळ ही पिरियड यायची. आणि माझा हा उजवा हात आहे. मला सोरायसिसचा प्रॉब्लेम होता. पूर्ण हात माझा असा वाकडा झाला होता. मला कालथाही धरता येत नव्हता चपाती वगैरे भाजायला आणि मुंग्या यायच्या खूप. माझे डिलिव्हरी झाले तर पूर्ण हात माझा बेंड झाला होता. खूप मुंग्या येत होत्या, काही करता नव्हत्या. सतत डॉक्टर म्हणाले पाण्याचा वापर कमी करा. पण उजवा हात असल्यामुळे सतत पाण्यातच असतो, काही पर्याय नव्हता. तर आता ही ती पूर्ण बोटं माझी स्ट्रेट झालेली आहेत. जी बोन्स कडक झाले होते ते पण नॉर्मल झालेले आहेत आणि व्यवस्थित माझा हात मुवमेंट करतोय. सगळ्या प्रकारच्या मुंग्या ठणका पूर्ण बंद झालेल्या आहेत. मला छान